शिक्षणाचा दर्जा सुधारून प्राथमिक शिक्षण चळवळ अधिक बळकट करण्यासाठी मोठ्या शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं। भारतीय विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ पवार यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते। विद्यापीठ इन्स्टिट्यूट्स which play the role of inspiring and motivating all the others and all pervading happiness brings us to the release of a special issue of Vichar Bharati, which is being released to commemorate the golden jubilee year of Bharati Vidyapeeth. May I now request Honorable Namdar Sushil Kumarji Shinde to kindly release the issue at his gracious hands. भारती विद्यापीठाच्या या परिचय ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी माननीय अतिथींच्या शुभ हस्ते इथे संपन्न होत आहे। केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम, विजयमाला कदम, कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉक्टर विश्वजित कदम, इंद्रजित मोहिते, रयत शिक्षण संस्थेचे ॲडव्होकेट रावसाहेब कदम आदी यावेळी उपस्थित होते। पवार म्हणाले, राज्यातील शैक्षणिक चळवळीचा विचार केल्यास तेव्हा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा ढासळल्याचं दिसून येते। प्राथमिक शिक्षणाचा पाया कच्चा राहिला तर सामाजिक इमारत अडचणीत येईल। मराठवाड्यासह अनेक भागात स्थिती चिंताजनक आहे। शाळांचा दर्जा सुधारण्याचे आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे। कर्तृत्व संपन्न पिढी तयार करण्याचं काम शिक्षण संस्थांनी केल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल। सुशील कुमार शिंदे म्हणाले, पतंगराव कदम हे स्वतः एक खुले विद्यापीठ आहेत। मनात येईल ते बोलून जातात, मात्र कोणाबद्दल मनात द्वेष ठेवत नाहीत। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिक्षणाचे व्यापारीकरण झाल्याने दर्जा घसरला आहे।